नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या दारात प्राजक्ताचे झाड असेल तर काय होते हे सांगणार आहे. तुमच्या दारात प्राजक्ताचं झाड आहे का? असेल तर हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहायलाच हवा. तुमच्या दारात किंवा घराच्या बागेत प्राजक्ताचं झाड असेल तर तुम्ही खरंच नशीबवान आहात. कसं? चला जाणून घेऊया. पांढऱ्या शुभ्र पाकळ्या, नाजूक केशरी देठ आणि हो, मंद मंद सुगंध पसरवणारं झाड असतं प्राजक्ताचं. याला संस्कृतमध्ये पारिजात असेही म्हणतात. पारिजातकाचं झाड स्वर्गातून कृष्णाने पृथ्वीवर आणलं. हे झाड कुठे लावावं यावरून सत्यभामा आणि रुक्मिणी यांच्यात वाद झाला. शेवटी सत्यभामेच्या हट्टामुळे प्राजक्ताचं झाड सत्यभामाच्याच अंगणात लावलं गेलं, परंतु त्याची फुलं मात्र रुक्मिणीच्या अंगणात पडत राहिली. तेव्हापासून पारिजातकाचा सडा दुसऱ्याच्या अंगणात अशी म्हणच पडली. पारिजात हे भारतात उगवणारी एक औषधी झाड आहे. याच्या फुलाचा सुगंध मनमोहक आहे. या फुलांना हरसिंगार, शेफालिका, नालकुंकुमा, रागपुष्पी, खरपत्रक अशी अनेक नावे आहेत. हा वृक्ष जास्त प्रमाणात हिमालयाच्या पायथ्याशी आढळतो. तसाच तो इतर ठिकाणी सुद्धा नैसर्गिकरित्या उगवलेला पाहायला मिळतो. हा पारिजात प्राजक्त म्हणूनही ओळखला जातो. हल्ली मात्र तो उपवनात तसंच घरच्या बागेतही हौसेने लावला जातो. ज्यांच्या घराच्या आजूबाजूला प्राजक्ताचं झाड असतं त्यांच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात. जिथे प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडतो तिथे लक्ष्मीचा वास असतो असं म्हटलं जातं. कारण ही फुलं माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. म्हणून लक्ष्मीपूजेच्या दिवशी स्वतःहून खाली पडलेली फुलंच देवीला अर्पण केली जातात. इतकंच नाही तर प्राजक्ताच्या सुगंधामध्ये तुमच्या जीवनातून ताण काढून जीवन आनंदाने भरण्याची शक्ती आहे. त्याचा सुगंध तुमचं मन शांत करतो, कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण करतो आणि निरोगी तसेच दीर्घायुष्य सुद्धा देतो. प्राजक्ताची फुलं फक्त रात्रीच फुलतात आणि सकाळपर्यंत कोमेजून जातात. ज्यांच्या अंगणात ही फुलं उमलतात तिथे सुद्धा शांतता आणि समृद्धी नेहमीच नांदते. हृदयरोगासाठी प्राजक्त खूप फायदेशीर आहे असं सांगितलं जातं. हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी 5-6 फुलांचा रस घेणे हा एक प्रभावी उपाय आहे. परंतु हा उपाय केवळ आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करण्यात यावा. प्राजक्ताची फुलं, पानं आणि सालही औषध म्हणून वापरली जातात. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या दारात प्राजक्ताचे झाड असेल तर काय होते हे सांगितलं आहे. धन्यवाद.